मोठा सोहळा या निमित्ताने संत सावताओबा देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेला आहे। राज्यस्तरीय कलगीतुरा या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। आपण सर्वांच्या वतीनं खरं तर या आयोजकांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे। मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी अशी राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या 14 नंबरला झाली होती आणि त्याच्यानंतर दुसरी स्पर्धा आपल्या आळेफाट्याला होते। ही खरी यातली तज्ञ मंडळी आहेत। वैदिक लावणी जर आपण म्हटलं तर खरं अध्यात्म त्याच्यामधून आम्हा सगळ्यांना समजतं। ही महाराष्ट्रातली सगळी शाहीर मंडळी, कलाकार मंडळी, आज त्यांचंही आपल्या सगळ्यांना दर्शन होते किंवा त्यांचाही पदस्पर्श आपल्या भूमीला होतोय, हे एक मोठं भाग्य आपल्या सगळ्यांचं आहे। असंच उत्तरोत्तर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची रूपरेषा वाढत जाऊ अशीच आपण सर्वजण प्रार्थना करूया। आणि जाता जाता मी गणेश भाऊंना एवढंच सांगेल की गणेश भाऊ, तुम्ही सुद्धा एक हाडाचा कलाकार आहे आणि कलेचा जाणकार जिथं असतो, म्हणजे एखाद्या गावामध्ये जर पैलवान असेल तर कुस्ती आखाडा मोठा असतो, एखाद्या गावामध्ये बैलगाडा मालक जर असेल तर तिथं बैलगाड्याच्या शर्यती मोठ्या असतात। आणि तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं, तुम्ही एक शाहीर असल्यामुळं बालपणापासून तुम्ही सगळ्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी या कलेला एक प्रोत्साहन देण्यासाठी हे मोठं नियोजन केलं। आणि म्हणून आपलं सुद्धा, विशेष करून सगळ्या देवस्थान ट्रस्टचं सुद्धा मी ग्रामस्थांच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं आणि सगळ्या शाहीर कलाकारांच्या वतीनं आपलं कौतुक करतो। ही खरी शाहिरी कला फार पुरातन अशा प्रकारची कला आहे, ज्या शाहिरी कलेनं खऱ्या अर्थानं या छत्रपतींना स्वराज्य मिळवण्यासाठी खूप मोठी मदत केली। कारण शाहिराच्या माध्यमातून शाहिरांनी खऱ्या अर्थानं जनजागृती आणि छत्रपतींविषयीचे प्रेम जिव्हाळा आपल्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला, या स्वराज्यामध्ये निर्माण केला। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या शाहिरांच्या माध्यमातून, म्हणजे खरे शूरवीर कोण जर असतील तर शाहीर सुद्धा शूरवीर आहेत। त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा या शाहिरांनी खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत कायम तेवत ठेवण्याचं काम केलं। आणि म्हणून शाहीर गणेश शेठ हे कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाही, तर ते खरे क्रांतिकारक असतात। अतिशय तल्लख अशा प्रकारची बुद्धिमत्ता, म्हणजे आपण त्याला म्हणतो की शीघ्र कवित्व ह्या सगळ्या मंडळींना अवगत असतं। आणि ती शीघ्रता त्यांच्या अंगी खऱ्या अर्थानं ही सरस्वती देवता त्यांच्या जिभेवर असते। प्रचंड पाठांतर त्या माध्यमातून असतं, आवाज, पहाडी आवाज। आणि सगळ्या या कलाकारांचं आपण जर जीवन पाहिलं तर हे कलेचे पुजारी असल्यामुळं आर्थिक अशा प्रकारे त्यांची थोडीशी कुचंबना असते। कारण कलेच्या पुजाऱ्याला खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगतीकडे लक्ष देता येत नाही, परंतु आपण या ठिकाणी सगळ्या शाहिरांना बोलवलं, त्यांचा मान सन्मान आपण करतोय, त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। आणि म्हणून आपलं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं कौतुक या माध्यमातून होत आहे। लाईव्ह अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभर हा कार्यक्रम सगळी मंडळी पाहतात। या वर्षीचं स्वरूप जर असं असेल, गणेश पुढल्या वर्षी निश्चितच या ठिकाणी मोठं स्वरूप होईल। काही या ठिकाणी मदत लागली तर मोठी मदत त्या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक माझ्याही माध्यमातून या ठिकाणी केली जाईल, असं या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो। आणि आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आभार मानतो। धन्यवाद।
माझा जास्त संवाद होत नसत, पण माझं संवादाचं संध्याकाळची वेळ झाली, आम्हाला वेळ लागत नाही, काळही लागत नाही, असणारे बबनदादा चौरे खऱ्या अर्थानं कधी कलगी आणि तोरण कलगीवर हातुऱ्यावर आहे. आतापर्यंत हे नातं टिकवले, 2-2 तास रात्रीचा फोन चालतो. मग खऱ्या अर्थानं ही जी कविता सांगते की बाबांनी केलेली आहे, तुम्ही आणि केलेली नाही. अंग जोरानं भांडू नका, अंगाशी पडती न भग. त्या कवीचं काय मत असेल तो भाग वेगळा आहे, म्हणून कवितेवरती लक्ष असावं. भांडार घर असं आमचे पैसे दादा कांबळे काही काळ मी गेलं गाणं असलं कधी येऊन बसायचं सकाळच्या पारी. अशी या ठिकाणी रत्न पाठवले देवानी, सर्वांचं स्वागत, धन्यवाद.